जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज मी जात आहे आपल्या गावामधील हनुमान मंदिरामध्ये जात आहे आणि आजचा भजनाचा कीर्तनाचा जर कार्यक्रम चालू असेल तर तुम्हाला मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। नाहीतर अजून किती भाविक भक्त हनुमान मंदिरामध्ये येणार आहेत दर्शनाला ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि सर्वप्रथम मारुतीरायाचे दर्शन घेऊया आणि दर्शन घेतल्यानंतर किती भाविक भक्तांची गर्दी होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तसेच आज जेवणाचा म्हणजे महाप्रसाद होणार आहे आणि सर्व महाप्रसादासाठी भक्त येणार आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आता आपण जाऊया आता मारुतीरायाच्या मंदिरामध्ये। चालू होणार आहे तर सर्व भाविकांनी महाप्रसाद आमचे वर्गमित्र, माझे वर्गमित्र, परममित्र इकडे ओंकार आहे, ओंकार हनुमान जन्मोत्सवानिमित्त ज्यांनी समर्पित भावनेने बँकेची सेवा केली त्या सेवेकरी ॲड राणी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। तरी मी आपल्या बाळांच्या सर्व शक्ती कर्णांच्या काही एकवटून जिंकले राहायचं। एक पुणे आश्रमी, एक पुणे आश्रमी, पाहू शकता दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि पूर्ण तयारी झालेली आहे। पूर्ण गावासाठी भोजन म्हणजे जेवणाची व्यवस्थासाठी खास स्टेज बनवलेलं आहे। पाहू शकता आणि सर्व बच्चे कंपनी इथं आलेलं आहेत। बाबू नमस्कार। आणि जेवणासाठी सर्व बच्चे कंपनी आलेली आहे पण त्याचा सुद्धा इथं सर्वांनी इथं लाभ घेतात आणि दरवर्षी हा कार्यक्रम चालू असतो। ही परंपरा आहे, ही परंपरा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे। वाडवडिला आमच्या आजी आजोबा वाडवडिलांपासून ही परंपरा चालवल्या आहेत हा प्रकारे आणि कोणताही गाळबोट न लावता विशिष्ट प्रकारे म्हणजे सर्व व्यवस्थित नियोजनबद्ध तरुण मित्रमंडळांनी नियोजनबद्ध इथं कार्यक्रम इथं सुरुवात केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता वैजत वर्तक आलेले आहेत ते सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत असतात आणि असंख्य मग सुरुवातीला जे देणगीदार आहेत की त्यांनी आपल्या देणगी देऊन हा कार्यक्रम उत्साहाने पार कसा पाडता येईल यासाठी इथं प्रयत्नशील आहेत। एवढंच मी सांगतो। धन्यवाद। धन्यवाद नरेश सर। तर पाहूया थोड्या वेळामध्ये आता जेवणाचा इथे कार्यक्रम होणार आहे आणि बच्चे कंपनी पण इथे हजर झालेले आहेत। कुमारी कार्तिकी राजेश म्हात्रे व्हिडिओ आहे।
श्री देवीदास भगवान म्हात्रे या रमाबाई रघुनाथ म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये केल्यासाठी सुरेश जरासर म्हात्रे स्मारकार्थ सुमारे सागरी म्हात्रे हे करू 500 रुपये केल्यासाठी नको याच्या धुमा काकाला बाईक मुस्लिम काय रे सकाळी कुठं होता? सकाळी काम जय हनुमान मंडळाचे सभासद आहेत आपले लक्ष्मीकांत म्हात्रे आणि अशोक दादा वहिनी पण आहेत आणि आपल्याला माहिती देणार आहेत महाप्रसादाचा कार्यक्रम कशा प्रकारे होतो दरवर्षी ती माहिती देण्यात बरं. मला सांगायला खूप आनंद वाटतो की आमच्या मंडळातर्फे हनुमान जयंतीचा हा जन्मोत्सव जो गावकीतर्फे साजरा होतो त्या नेमक्या त्याच दिवशी मंडळातर्फे हा महाप्रसादाचा कार्यक्रम होता आणि आमच्या मंडळातील प्रत्येक सभासद आणि आमचे देणगीदार तसेच ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम दरवर्षी यशस्वी होतो. गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम सुरू होत असताना दरवर्षी त्याच्यामध्ये उत्तरोत्तर चांगली आम्ही सेवा कशी देऊ शकतो जनतेला, ग्रामस्थांना किंवा भाविकांना हे पाहत असतो. आपण पाहत असाल की याच्यातून तुम्हाला दिसत असेल की सुंदर अशी व्यवस्था आमच्या मंडळातर्फे केली जाते. ही भारतीय बैठक आणि त्याचबरोबर अगदी नीटनेटकं स्वच्छ आणि प्रत्येकाला अगदी वेळेवर जे काय हे आहे ते भोजनाचं जे भोजन आहे ते व्यवस्थित वेळेवर पोचलं जाते आणि हे सर्व करत असताना निश्चितच ग्रामस्थांची मदत आम्हाला होत असते. सर्व भाविकांची देणगी स्वरूपात वस्तू स्वरूपात आम्हाला मदत मिळाली, त्याच्यातून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा केला जातो. धन्यवाद. आणि अशोक भाई काय आपण माहिती देऊ शकाल? तर धन्यवाद. नमस्कार मित्रांनो. आज चैत्र शुद्ध पौर्णिमा अर्थातच हनुमान जयंती उत्सव, हनुमान जन्मोत्सव सोहळा आणि आम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमच्या गोवटणे गावातसुद्धा हा हनुमान जन्मोत्सव सोहळा, पालखी सोहळा अतिशय धूमधडाक्यात, उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात दरवर्षी गोवटणे गावामध्ये साजरा होतच असतो. आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ, आमच्या माता भगिनी, सर्व मित्रमंडळी, आमचे सहकारी मित्र, या सर्व मित्रांचे वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्य आमच्या गावकीला म्हणजे गावाला लाभलेलं असतं. वेगवेगळ्या प्रकारची मदत असतं. कोण फुलांसाठी सजावट करतो, कोण जेवणाची व्यवस्था करतो, कोण फटाक्यांची आतषबाजी, कोणी ब्रास बँड, तर कोणी DJ स्पीकर, अशी वेगवेगळ्या प्रकारची मंडळं जी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य दरवर्षी करत असतात. आणि सर्व मित्रमंडळी, सर्व आमचे नातेवाईक, सर्व माता भगिनी सर्व एकत्र येऊन ह्या हनुमान गोवटणे गावातील हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी अगदी धूमधडाक्यात सकाळीचं आयोजन जे असतं, दुपारचं आयोजन असतं, रात्रीचं आयोजन असतं आणि अर्थातच पालखीचं आयोजन मोठ्या धुमधडाक्यात आणि आनंदात होत असतं. आताच आज सकाळी पहाटे श्री हनुमानजींचं अभिषेक आणि पूजा झाली. त्याच्यानंतर भजन झाल्यानंतर आमचे सर्व मित्र भजन आरती झाल्यानंतर सुंटोराचा जो प्रसाद असतो, खजूर आणि सुंटोरा जो बोलतो आपण, तो प्रसाद दिल्यानंतर दुपारी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचा अर्थातच भजन कीर्तनाची व्यवस्था आमच्या या मंडळातर्फे आणि गोवटणे ग्रामस्थांतर्फे तर झालीच होती. आणि आता संध्याकाळी आपण पाहतच आहात विविध अशी रोषणाई, फटाके, आतषबाजी आणि अर्थातच संध्याकाळचा सर्व गोवटणे ग्रामस्थ आणि सर्व माता भगिनी आणि सर्व मित्रमंडळी या सर्वांसाठी जय हनुमान मित्रमंडळ गोवटणे यांच्या सौजन्याने महाप्रसाद अर्थातच भोजनाची व्यवस्था
आपली केलेली असते. आपण स्क्रीनमध्ये पाहतच असणार की आमचे सर्व मित्रमंडळी, आमचे सहकारी, आमचे गोवटणे गावातील आमचे सर्व मित्र, सर्व माता भगिनी अगदी हिरिरीने इथं येऊन वेगवेगळ्या प्रकारचे थोडंसं का होईना सहकार्य माझं हे कसं लागेल हनुमान भक्तांना असं स्वतःहून येऊन वेगवेगळ्या प्रकारचं कोण पाणी भरण्याचं काम करतो, कोण वाटपाचं काम करतो, कोण इतर कोण कामं करतं. कोणतीही लाज न बाळगता अगदी भांडी घासण्यापासून ते इतर काही असेल ती सेवा हनुमान चरणी प्राप्त करतात. आणि तशातच आम्हाला अतिशय सांगायला अतिशय आनंद वाटतो की जवळजवळ संपूर्ण गावाला भोजनाची व्यवस्था, संपूर्ण गावाला महाप्रसादाची व्यवस्था ही आपल्या या हनुमान मित्र मंडळाच्या असं माध्यमातून होत असतं. आणि असंच हनुमान चरणी मी सर्वांना प्रार्थना करतो की आमचे सर्व हनुमान भक्तगण आहेत, माता भगिनी आहेत, गोवटणे ग्रामस्थ आहेत, सर्व मित्रमंडळी या सर्वांना सुख, शांती, समृद्धी, आयुष्य, ऐश्वर्य लाभू दे हीच हनुमान चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद अशोक भाई. असून दे. नमस्कार. हॅलो. संदीप हात घाल घरा. आयोजन केलेलं आहे. तरी सर्व सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. विशेष सहकार्य करणाऱ्या मंडळाची खूप 9 वाजता सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. तरी सर्व सहकार्य करणाऱ्या मंडळींनी आपली उपस्थिती मंडळामध्ये दर्शवली आहे. 9 वाजता समारंभ होणार आहे. त्यानंतर 9:30 ते 11:30 वाजता डीजे व्यवस्था चालू होणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची. 11:30 वाजता आरतीचे आयोजन. त्यानंतर 11 वाजता पालखी मिरवणूक निघणार आहे. सर्व गोवटणे ग्रामस्थांनी याची नोंद घ्यायची आहे. सर्व गोवटणे ग्रामस्थांना विनंती आहे. सर्वांनी महाप्रसाद घ्यायचा आहे. सर्वांनी लाईनमध्ये लावून महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे.
सकाळी कुठे गेला होता? सकाळी नव्हतास ना? माणूस येऊ दे मग तुला सांगते. ए भाई पहिला गाणं नको. हात लांब धुवायचा, रस्त्यात नाही धुवायचा. चल या पालखी उत्सवासाठी विशेष
आता जगवान जन्मोत्सव पालखी सोहळ्यासाठी ज्या मान्यवरांनी विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचं सत्कार समारंभ होणाऱ्या सर्व मान्यवरांनी आता असंच आहे बाबा.
विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांनी आपली उपस्थिती पापडवाडी ए घनू वाढ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. भाजी घेतली चांगले यामध्ये आहे वाटले वरण दे वरण लागलं तर बोला सत्कार समारंभ होणार आहे. त्यानंतर 12:30 ते 11:30 वाजेपर्यंत आम्हाला विजय गोवाटी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीणा मात्रे, उपसरपंच कविता पंकज वाटळे, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य समाधान गुरुनाथ मात्रे, संतोष दशरथ सदस्य मनोज अशोक मात्रे, प्राची किरण पाटील, सविता पुरुष वर्कर, शीतल अशोक मात्रे, रत्नमाला ओंकार मात्रे या सर्व सदस्यांनी हनुमान जन्मोत्सव निमित्त ज्या लोकांनी विशेष सहकार्य केलेले आहे वाढताना हे पाहिजे खबर राजू ध्यान काय सगळं लाईव्ह आहे सगळं कृपया आपला सत्कार स्वीकारण्यासाठी करून द्यायचा आहे. राजधानी बँकेवरचा ॲडव्होकेट राणी पुरुष ठाकरे यांनी सुद्धा आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. काय बोलता विजेंद्र यांनी सुद्धा आपला सत्कार स्वीकारण्यासाठी